आज बनवणार आहे आपण मिश्र डाळीचा ढोकळा। तर सर्वप्रथम तांदूळ धुवून घेतले आहे, सर्व डाळी धुवून घेतलेल्या आहे। त्या सर्व डाळीमध्ये पाणी टाकून 5 तास भिजत ठेवायचं। आपल्याकडे जे डाळ असेल ते सर्व डाळी मिक्स करून घ्यायचं। डाळीचं प्रमाण कमी जास्त करता येईल तुमच्या आवडीनुसार। आणि पाण्यामध्ये टाकून 5 तास भिजत ठेवायचे। आज आपण बनवणार आहे मिश्र डाळीचा ढोकळा। त्यासाठी लागणारे साहित्य: तांदूळ, चण्याची डाळ, मसूर डाळ, पोहा, मेथी यांना 4 ते 5 तास भिजत घातलेला आहे। आता मिक्सरमध्ये बारीक करणार। हे सर्व डाळी तांदूळ वगैरे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक केलं आहे आणि 5 मिनिट सतत फिरवायचं आहे। त्यामुळे मिश्रण हे गरम होतात आणि छान फुलतात। 5 मिनिट एकाच दिशेने छान फेटून घ्यायचं आणि मग झाकून ठेवून द्यायचं। पाच मिनिट सतत जे फेटल्याने बघा, आपण काल मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं सारण किती फुललेलं आहे। आज आपण जितकं लागणार तितकं यूज करणार त्या साहित्याचा। आणि त्यासाठी लागणारे साहित्य: सांबार, मिरची, अद्रक, लसूण, जिरं, मीठ, तेल आणि हळद। हे सगळं आपण एकत्र मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। बघा, काल आपण बारीक केलेलं सारण किती फुललेलं आहे। आज आपण अर्धा सारणाचा वापर करणार आहोत। ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य: 1 चम्मच निंबू सत्व, 1 चम्मच सोडा, हळद, जिरं, चवीनुसार मीठ, तेल, अद्रक लसूण, सांबार आणि मिरची। आता आपण मिक्सरमध्ये अद्रक, लसूण, मिरची आणि सांबार याला मिक्सरमध्ये, जिरं याला सगळं मिक्सरमध्ये टाकून आपण त्याला बारीक करून घेणार। हे बघा, आपण निंबू सत्व याच्यामध्ये पाणी टाकून त्याला मिक्स करून घेणार। आता आपण सगळं मिक्स केलेलं बारीक केलेलं इथे टाकून देणार बॅटरमध्ये। त्यामध्ये 1 चम्मच हळद, निंबू सत्वाचं पाणी, 4 चम्मच साखर घेतलेली आहे ते टाकून देणार। 4 चम्मच तेल घेतलेलं आहे ते टाकून देणार। याला छान मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी सोडा टाकायचा। आणि याला घोळून टाकायचं एकत्र मिश्रण होईपर्यंत। आणि या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ ॲड करून द्यायचं। बघा, सारण एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही। बघा किती छान झालेलं आहे। अशा पद्धतीने बॅटर पाहिजे आपल्याला। बघा, आपण एका पतील्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे।
त्यात एक चाळणी असलेली एक भांडं मधात ठेवलेलं आहे. त्या पाण्याला गरम होऊ द्यायचं आणि इथे बघा आपण एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. ते यामध्ये ठेवून त्यामध्ये आपण सोडा टाकून द्यायचं आणि त्याला चांगल्याने फेटून घ्यायचं आणि हे मिश्रण मग या गरम झालेल्या प्लेटमध्ये टाकून द्यायचं. आणि प्लेट झाकून घ्यायचं आणि 20 मिनटं फुल स्पीडवर शिजू द्यायचं. तडक्यासाठी तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण मोहरी, कढीपत्ता आणि तीळ गरम करून घ्या आणि अर्धा ग्लास पाणी टाकूया. आणि 1 चम्मच. आपला ढोकळा बघा किती सुंदर झालेला आहे. बोल. हा तडका या ढोकळ्यावर टाकून द्यायचा आणि थोडं सांबार ऍड करायचं आणि थंड झाला याला कापून घ्यायचं. खमंग ढोकळा. आपला ढोकळा बघा किती स्पॉन्जी झालेला आहे. बघा आपला खमंग ढोकळा तयार झालेला आहे. मस्त खा, स्वस्त राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा.